एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। तर आज आपण शिकणार आहोत इंग्लिश कसे बोलावे, जे की आपण 30 दिवसांचं चॅलेंज घेतलं होतं की 30 दिवसांमध्ये इंग्लिश आपल्याला बोलता आलीच पाहिजे। त्याचा हा पुढचा पार्ट असणार आहे। तर पहिला पार्ट जर तुमचं बेसिक जर क्लिअर नसेल तर तुम्ही पहिला पार्ट बघून घ्या आणि हा आजचा पार्ट इंग्लिश कसे बोलावे याचा पार्ट 2 असणार आहे। तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। हाय फ्रेंड्स, माय नेम इज ओम अँड यू आर वॉचिंग ओम ट्युटोरियल स्टडी। बघा, आता समजा मागच्या व्हिडिओमध्ये आपण आय एम वी आर कशी वापरायची ते आपण बघितलं होतं, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माय, युअर, युअर, अवर, हिज, हर, देअर हे आपण आज बघणार आहोत। बघा, लिहून पण बघून घेऊ एकदा। माय, दुसरा राहतो युअर, तिसरा पण राहतो युअर, चौथा अवर, पाचवा हिज, सहावा हर, सॉरी माय, युअर, युअर, अवर, हिज, हर, नंतर शेवटचा राहतो आपला देअर। बघा, हे सगळे आपले आता हा दुसरा पार्ट असणार आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट असतात, आपल्याला इंग्लिश बोलता आली पाहिजे याच्याकरता। तर बघा, याचा मी तुम्हाला सर्वात पहिले मराठीतून सांगून देतो। माय जो आहे त्याला वापरतात माझा, माझी, माझे याच्यासाठी, माझा, माझी, माझे याच्यासाठी। आणि जो दुसरा युअर आहे त्याला वापरतात तुझा। बघा, तुम्ही पटकन तुमच्या वहीत नोट डाऊन करून घ्या, तुझी, आणि याला पाठांतर सुद्धा करा। आणि पुढचा राहतो तुझे, तुझा, तुझी, तुझे। आणि जो दुसरा युअर तो राहतो तुमचा, तुमची, आणि तुमचे याच्याकरता। आणि जो अवर तो राहतो आमचा, आमची, आणि आमचे याच्याकरता। आणि जो हिज आहे तो राहतो मेल करता, म्हणजेच हा आहे तो त्याचा, त्याची, आणि त्याचे याच्याकरता। आणि हर जो आहे तो राहतो फिमेल करता, तर हा राहतो म्हणजे त्याचा, त्याचे, त्याचे। आणि जो हर आहे तो राहतो तिचा, तिची, आणि तिचे। आणि जो आपला देअर आहे तो राहतो त्यांचा, त्यांची, आणि त्यांचे याच्याकरता। बघा, आता यांचे प्रत्येकाचे मराठीतून आपल्याला अर्थ सुद्धा समजले। जर तुम्ही आता लिहत असाल तर लिहून घ्या, आत्ताच लिहत नसाल तर स्क्रीनशॉट काढून घ्या। तर बघा, आता आपण प्रत्येकाला कशा प्रकारे याचा सेंटेन्स बनतो आणि कशा प्रकारे आपण याला बोलू शकतो हे आपण आता समजूयात। तर बघा आता, तर बघा फ्रेंड्स, सर्वात पहिला काय होता आपला माय। तर आता याला घ्यायला आपण सुरुवात करूया। तर बघा, सर्वात पहिले समजा मी मायहून जर सेंटेन्स घेतला, तू माझा मित्र आहेस,
आहेस. बघा आता हा जो सेंटेन्स आहे याच्यात माझा कुठे लागलेला आहे, तर बघा याच्यात लागलेला आहे माझा. आणि याच ठिकाणी जर माझे असतं तर त्याच्यासाठी सुद्धा या मायचाच आपण वापर केला असता. आणि माझी सुद्धा असतं तर मायचाच आपण वापर केला असता. तर बघा सर्वात पहिले काय करायचं, आता पहिला घ्यायचा. तुला इंग्लिश मधून काय म्हणतात, यू, म्हणून आपण इथे घेतला यू. हे बघा तुला इंग्लिश मधून म्हणतात यू म्हणून आपण इथे घेतला यू. आता पहिला घेतल्यानंतर काय करायचं, शेवटचा घ्यायचा. दुसरा सोडला, तिसरा सोडला आणि कुठला घेतला, शेवटचा घेतला. यू लागला म्हणजे आहेसला इंग्लिश मधून म्हणतात आर. पहिला घेतला, शेवटचा घेतला, यू आर. तुला इंग्लिश मधून यू म्हणलं, आहेसला म्हणलं आर. एवढं झालं. नंतर आता काय करायचं, दुसरा घ्यायचा आणि तिसरा घ्यायचा. माझाला इंग्लिश मधून काय म्हणतात, माय, म्हणून मी इथे घेतलं माय. नंतर मित्र, याला इंग्लिश मधून म्हणतात फ्रेंड्स. यू आर माय फ्रेंड्स. हे बघा अशा प्रकारे आपला सेंटेन्स तयार झाला. आता आपण पुढचा सेंटेन्स बघूया. समजा मी म्हणलं तू माझा भाऊ आहेस. तू माझा भाऊ आहेस. आता तुला इंग्लिश मधून काय म्हणतात, यू, म्हणून आपण इथे घेतला यू. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. यू लागला म्हणजे आयसला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, आर. पहिला घेतला, शेवटचा घेतला, नंतर दुसरा घ्यायचा यू आर. नंतर माझाला इंग्लिश मधून काय म्हणतात, माय, म्हणून मी ते घेतला माय. नंतर भाऊला इंग्लिश मधून म्हणतात ब्रदर, म्हणून मी ते घेतलं ब्रदर. यू आर माय ब्रदर. आता बघा समजा मी पुढे म्हणलं ती माझी बहीण आहे. तिला इंग्लिश मधून काय म्हणतात, सी, म्हणून आपण इथे घेतलं सी. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. आता सी लागल्यावर आयला काय म्हणतात, आर नाही म्हणत तर इज म्हणतात. पहिल्या पार्ट मध्ये सांगितलंय मी तुम्हाला हे सगळं. पहिला घेतला, शेवटचा घेतला. सी लागला म्हणजे आयला इंग्लिश मधून म्हणायचं इज. इज म्हणायचं, काय म्हणायचं, इज. पहिला घेतला, शेवटचा घेतला, दुसरा घ्यायचा, तिसरा घ्यायचा. माझीला इंग्लिश मधून म्हणलं माय. नंतर बहीणला इंग्लिश मधून म्हणतात सिस्टर. अशा प्रकारे समजा तुम्हाला कोणाला सांगायचंय ती माझी बहीण आहे तर आपण काय म्हणणार आहे, सी इज माय सिस्टर. बघा आता माय तर आपल्याला चांगल्या प्रकारे समजलाय. आता आपण युअर बघूया. बघा तर आता आहे आपला युअर, जो की वापरला जातो तुझा, तुझी आणि तुझे याच्यासाठी. बघा आता याच्याहून सुद्धा सेंटेन्स आपण बनवूयात. समजा मी म्हणलो, आता याच्यात तुझा येणार आहे फक्त. समजा मी म्हणलो तो, तुझा मित्र आहे. आता तोला इंग्लिश मधून काय म्हणतात, ही, म्हणून आपण इथे घेतला ही. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. ही लागला म्हणजे आयला काय म्हणतात, इज. ही इज असंच तयार होतं कधी. दुसरा
घ्यायचा आता. पहिला घेतला, शेवटचा घेतला, नंतर दुसरा घ्यायचा, तिसरा घ्यायचा. ही इज तुझा. हे बघा इथे आला आता तुझा. नंतर तुझाला आता इंग्लिश मधून काय म्हणतात? युअर. म्हणून आपण इथे घेतला युअर. नंतर मित्र. मित्र याला इंग्लिश मधून म्हणतात फ्रेंड. म्हणून मी इथे घेतला फ्रेंड. ही इज युअर फ्रेंड. फक्त आता इथे मायच्या ऐवजी युअर येतंय बस. समजा मी म्हणलं ते तुझे वडील आहे. आता तेला इंग्लिश मधून काय म्हणतात? दे. ते आणि दे. बघा म्हणून मी इथे घेतलं दे. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. दे लागला म्हणजे आहेत असो, आहेस जरी असलं, आहे जरी असलं तरी आरच येणार आहे. दे आर. पहिला घेतला, शेवटचा घेतला, दुसरा घ्यायचा, तिसरा घ्यायचा. आता तुझेला इंग्लिश मधून काय म्हणलं? युअर. म्हणून मी ते घेतला युअर. वडील याला इंग्लिश मधून म्हणतात फादर. म्हणून मी ते घेतलं फादर. ओके. आता एवढं आपल्याला कळलं. समजा मी म्हणलं ती तुझी आई आहे. आता तिला इंग्लिश मधून काय म्हणतात? सी. म्हणून मी ते घेतला सी. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. सी लागला म्हणजे आयला इंग्लिश मधून म्हणतात इज. पहिला घेतला, शेवटचा घेतला, दुसरा घ्यायचा. आता तुझीला इंग्लिश मधून म्हणतात युअर. म्हणून मी ते घेतला युअर. आणि आई याला इंग्लिश मधून म्हणतात मदर. म्हणजे बघा तुझा असो, तुझ्या असो, तुझा असो. हे बघा तुझा इथे आला, तुझे इथे आलं, तुझी पण इथे आलं, तरी आपण तुझा असो, तुझी असो, तुझे असो याला काय वापरलं? फक्त युअरचा वापर केला. बघा क्लिअर. तर बघा आता युअरच्या नंतर पण युअरच आहे, तर याला पण आता बघूया. तर बघा मित्रांनो, आता पहिला जो युअर तो सिंग्युलर होता, म्हणजेच एक वचन होता. आणि हा जो आहे त्याच्यात तुझा, तुझी, तुझे न वापरता तुमचा, तुमची आणि तुमचे याला वापरला. ओके. तर बघा आता याच्यावरून सुद्धा आपण सेंटेन्स तयार करूया. ते तुमचे भाऊ आहेत. ते तुमचे भाऊ आहेत. तर आता तेला इंग्लिश म्हणून काय म्हणतात? दे. म्हणून आपण इथे घेतला दे. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. दे लागला म्हणजे आयतला आपण काय म्हणू? आर. म्हणून मी इथे घेतला आर. नंतर आता काय करायचं? पहिला घेतला, शेवटचा घेतला, दुसरा घ्यायचा, तिसरा घ्यायचा. तुमचेला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं आता? युअर. म्हणून आपण इथे घेतला युअर. नंतर भाऊला इंग्लिश मधून म्हणतात ब्रदर. म्हणून आपण इथे घेतलं ब्रदर. ओके. आता सर्वांना हे समजलंय. तर बघा आता आपण पुढचं बघूयात. ते तुमचे भाऊ आहेत. दे आर युअर ब्रदर. आता हे तुम्हाला कळलं. तर बघा ते जर आला असेल तर तो राहील ते. समजा तिकडे 3-4 मुलं बसलेत, त्यांना मी काय म्हणेल? ते. समजा तिथे कोणी मोठे व्यक्ती बसलेले समजा, तर ते एकच असतील पण त्यांना मी काय म्हणेल? ते. तर त्याला सुद्धा आपण प्लुरलच लावत असतो. ओके. तर बघा पुढे बघूयात आता. ती, तुमची आणि तुमची, तुमचे यांचा जर वापर झाला तर याला
याला प्ल्युरलच असतं म्हणजे ते. ओके, तर बघा ती तुमची आई आहे. तर आता तिला इंग्लिश मधून काय म्हणतात? सी. म्हणून मी ते घेतला सी. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. सी लागला म्हणजे आयला आपण काय म्हणणार आहे? तर आयला आपण म्हणू इज. सी इज. पहिला घेतला शेवट. आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतला सी इज. नंतर सी इज झालं, दुसरा घ्यायचा, तिसरा घ्यायचा. तुमचीला इंग्लिश मधून म्हणलं आपण युअर. नंतर आई, याला इंग्लिश मधून म्हणलं मदर. म्हणजे झालं सी इज युअर मदर. तर बघा दुसरा युअर पण आता आपला संपलेला आहे. तर आता आपण अवरला सुरुवात करूया. तर बघा आता अवर जो आहे तो वापरला जातो आमचा, आमची, आमचे याच्यासाठी. समजा मी म्हणलं आता ते आमचे भाऊ आहेत. बघा एकदम सोपं आहे, बाकीच्यांसारखाच. तेला इंग्लिश मधून म्हणतात दे, म्हणून आपण इथे घेतला दे. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. दे लागला म्हणजे आहेतला आपण इंग्लिश मधून म्हणलं आय. पहिला घेतला, शेवटचा घेतला, दुसरा घ्यायचा, तिसरा घ्यायचा. नंतर आमचे, आमचेला काय म्हणतात मग इंग्लिश मधून? अवर. हाय आपला अवर. नंतर दे आर अवर, भाऊला इंग्लिश मधून म्हणतात ब्रदर. बेसिक तर तुमचं क्लिअर झालेलंच आहे आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही जर अजूनपर्यंतही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच इंग्लिशचे व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर बघा आता पुढे दे आर अवर ब्रदर. समजा मी तर बघा मित्रांनो, समजा मी म्हणलं पुढे आता ती आमची बहीण आहे. तर तिला इंग्लिश मधून काय म्हणतात? सी. म्हणून मी ते घेतलं सी. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. सी लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून म्हणलं इज. सी इज. नंतर दुसरा घ्यायचा आणि मग तिसरा घ्यायचा. सी इज. आमचीला इंग्लिश मधून म्हणलं अवर. नंतर बहीण, याला इंग्लिश मधून म्हणतात सिस्टर. ओके, तर बघा आता आपला अवर जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. तर आता आपला लागलेला आहे हीच. तर आता हीच कशा प्रकारे वापरला जातो हे आपण आता बघूया. तर बघा मित्रांनो, त्याचा, त्याची, त्याचे हा आपला आता सुरू झालेला आहे हीच. तर आता हिजून आपण आता सेंटेन्स घेऊयात. तर बघा समजा मी म्हणलं तो त्याचा भाऊ आहे. तर आता बघा तोला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो? ही. म्हणून आपण इथे घेतला ही. पहिला घेतल्यानंतर शेवटचा ही लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून म्हणतो इज. ही इज. नंतर त्याचा ही इज. त्याचाला इंग्लिश मधून काय म्हणतात मग? हीज. म्हणून आपण इथे घेतला हीज. नंतर भाऊ, भाऊला इंग्लिश मधून काय म्हणतात? ब्रदर. नंतर समजा मी म्हणलं ती त्याची
बहीण आहे. बघा आता बऱ्याच जणांनी बनवलं असेल. टीला इंग्लिश मधून काय म्हणतात? सी. म्हणून आपण इथे घेतला सी. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. सी लागला म्हणजे आयला इंग्लिश मधून आपण म्हणतो इज. नंतर दुसरा घ्यायचा, नंतर तिसरा घ्यायचा. त्याचीला इंग्लिश मधून काय म्हणतात मग? हिज. नंतर बहीणला इंग्लिश मधून म्हणतात सिस्टर. आता बघा आता हिज कशा प्रकारे वापरला जातो हा पण आता आपला क्लिअर झालेला आहे. तर बघा आता आपण हिजच्या नंतर जो आहे हर, त्याला आता आपण सुरुवात करूया. तर बघा आता हर जो आहे तो राहतो तिचा, तिची, तिचे याच्या करता. बिलकुल हिज सारखाच आहे आपला हर. तर सुरुवात करूयात आपल्या हरला. समजा मी म्हणलं तो तिचा भाऊ आहे. तोला इंग्लिश मधून काय म्हणलं आपण? ही. म्हणून आपण इथे घेतला ही. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. ही लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून म्हणलं इज. ही इज. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, दुसरा घ्यायचा, तिसरा घ्यायचा. तिचाला आपण इंग्लिश मधून म्हणलं हर. म्हणून आपण इथे घेतला हर. नंतर भाऊ. भाऊला इंग्लिश मधून म्हणतात ब्रदर. सेंटेन्स कंप्लीट. पुढे बघा आता समजा मी म्हणलं ते तिचे वडील आहेत. तर बघा आता तेला इंग्लिश मधून काय म्हणतात? दे. म्हणून आपण इथे घेतला दे. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. दे आला म्हणजे ऐकला आपण इंग्लिश मधून म्हणलं आर. नंतर दुसरा घ्यायचा, तिसरा घ्यायचा. टीचेला इंग्लिश मधून आपण म्हणू मग हर. नंतर वडील. वडीलला इंग्लिश मधून म्हणतात फादर. बघा आता हर कशा प्रकारे वापरायचा हे पण आता आपलं क्लिअर झालेलं आहे. आता आपला असणार आहे लास्ट. तो असणार आहे आपला देअर. त्याला आपण आता सुरुवात करूया. तर बघा आता देअर जो आहे तो वापरला जातो त्यांचा, त्यांची, त्यांचे याच्यासाठी. समजा मी म्हणलं ते त्यांचे वडील आहेत. तर तेला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो? दे. म्हणून आपण इथे घेतलं दे. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. दे लागला म्हणजे ऐकला आपण इंग्लिश मधून म्हणलं आर. दे आर. नंतर दुसरा घ्यायचा, तिसरा घ्यायचा. त्यांचेला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं मग? देअर. नंतर वडील. वडीलला इंग्लिश मधून काय म्हणलं? फादर. समजा मी म्हणलं ती त्यांची आई आहे तर काय होईल? सी इज देअर मदर. ओके. तर बघा देअर पण आता आपल्याला चांगल्या प्रकारे समजलेला आहे आणि देअर आता शेवटचा होता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. अशाच इंग्लिशच्या व्हिडिओंकरता चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.